हॅलो गाईज, मी मोनिका. कशा आहात सर्वजण? तर फायनली आम्ही चाललेलो आहे हैदराबादच्या मॅक्स मॉलला. आणि तुम्हाला मॉलचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि तुम्ही हा जो रोड बघत आहात ना, या रोडवरती ना लॅगीज असतील, टॉप्स, जीन्स टॉप, कुर्तीज इथे ना खूप भारी भारी भेटतं. व्हरायटीज पण खूप भारी असतात आणि ना इथे कमी प्राइजेसमध्ये कपडे भेटतात. तुम्ही कधी जर हैदराबादला आला ना तर ह्या अमीरपेठच्या संडे बाजारला नक्कीच व्हिजिट करा. आणि फायनली आम्ही त्या मॉलमध्ये आलो. छान अशी पार्किंगसुद्धा केलेली आहे आणि पार्किंग करून आम्ही मॉलमध्ये पोहोचलेलो आहोत. आम्ही आलेलो आहोत हैदराबादच्या मॅक्स मॉलला. पुण्याचं काय हां, हे बघा इथे भारी भारी कपडे आहेत. आणि इथे ना या मॉलमध्ये ना लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठीच ना गेम्स चालू होते आणि इथं विनिंग प्राइजेस सुद्धा होते. knee, toe, head, head, shoulder, shoulder, knee, toe, toe, head, shoulder, shoulder, head, shoulder, head, toe. For this game, okay, all the participants, please यहाँ से पहले vouchers ले लो from Kushal and from Kushal और कौन सा है the body shop. Please take the vouchers. जाओ जल्दी जाओ. बारक्या पोरांसाठी ट्रेन. आणि तुम्ही ही ट्रेन बघितली ना, त्यात लहान लहान मुलं बसलेली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते हसू होतं ना, ते खूप भारी होतं. त्यांच्या चेहऱ्यावर तर ते हसू बघून ना खूप भारी वाटलं. लहान मुलांचा आनंद ह्यातच असतो ना. खूप भारी ड्रेस आहे ते, मला तर खूप जास्त आवडलेले होते आणि छान आहे ते ड्रेस. इथं अशा प्रकारे कुर्तीसुद्धा आहेत. कसं वाटत आहे? इथे पर्स आहेत आणि हा पर्स सुद्धा खूप भारी भारी आहे तिथे. पर्स वगैरे पण भारी भारी आहे. इथे ना पर्स वगैरे पण खूप भारी होत्या. आणि आता फायनली ना आम्ही हे सगळं बघून आता घरी जाणार आहोत आणि आम्ही घरी गेल्यावरती स्पेशल ना चिकन राईस बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथे ना मी छान असं घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि इथं ना चिकन राईसचीच मी तयारी करत होते. छान असा कांदा, टोमॅटो, मिरची सगळं छान ना मी इथं व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे आणि इथं ना मी पाणीसुद्धा गरम केलेलं आहे. हो, तुम्ही जी पण कोणती बिर्याणी, व्हेज पुलाव बनवत असाल ना, त्याच्यामध्ये गरम पाणी नक्कीच घाला. त्याने ना पुलाव जो आहे ना तो खूप मऊ आणि छान फुलून येतो. आता इथं मी तेल कडल्यावरती ना त्याच्यात सगळे गरम मसाले टाकलेले आहेत. छान असा कांदा परतून घ्यायचा. आता कांदा जो आहे ना तो इथे एक ट्रिक लक्षात ठेवा, कोणतीही बिर्याणी असेल, व्हेज पुलाव असेल, बनवताना ना कांदा एकदम असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे टेस्ट खूप भारी येते. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये छान असा टोमॅटोसुद्धा घालून घेतलेला आहे. हे सगळं व्यवस्थित मी ना परतून घेत आहे. आता हे छान परतून झालं ना की ह्याच्यामध्ये आलं लसूणची जर ना तुम्ही घरी पेस्ट बनवत असाल तर ती टाकू शकता, नाहीतर तुम्ही बाहेरची टाकली तरी चालते. आणि ह्याच्यामध्ये मी ना साठवणीचा जो मसाला असतो ना तो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर स्पायसेस पण टाकलेले आहेत. जे पण पावडर्ड मसाले तुम्हाला हवे आहेत ते टाकायचे. आणि छान असं इथं ना मी चिकन टाकून घेतलेलं आहे. हे चिकन मी ना आधी मॅगिनेशन करून ठेवलेलं होतं. ह्याला लिंबू, दही सगळं लावून व्यवस्थित ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी हा ना तांदूळ टाकून घेतलेला आहे. हा तांदूळ जो आहे ना तो एक 15-20 मिनिटासाठी छान भिजत ठेवायचा. त्याच्यामुळे ना जो राईस आहे ना तो छान असा फुलून येतो. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, गरम पाणी घातलं ना की ना पुलाव जो आहे ना तो सॉफ्ट आणि सुटसुटीत मऊ व्हायला मदत होते. अशा प्रकारे नाही तर मी छान असा चिकन राईस तर बनवलेला आहे. आता ह्याला एक 2-3 शिट्ट्या काढून घेऊयात आणि मग आपला मसाले राईस तयार होईल. तोपर्यंत म्हटलं इथं छान अशी आवराआवर करून घ्यावी.
आता ना चिकन राईस तर रेडी झालेला आहे, पण त्याच्यासोबत ना कोणतीही व्हेज बिर्याणी असेल, व्हेज पुलाव असेल, त्याच्यासोबत जर कोशिंबिरी नसेल ना, तर ती डिश आहे ना ती अपूर्ण राहील. म्हणून इथं मी ना छान कोशिंबिरी बनवली आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मीठ, साखर घातलेली आहे, दही घातलेलं आहे, कोथिंबीर घालणार आहे. आणि एक ट्रिक लक्षात ठेवा, इथं जर तुमच्याकडे जिरे पावडर असेल ना, तर तीसुद्धा ह्याच्यामध्ये नक्कीच घाला. त्यानं ना कोशिंबीर खूप भारी टेस्ट येते. एकदा नक्कीच घालून बघा. आणि इथं मी कोथिंबिरी घालून ना छान अशी आपली इथं कोशिंबिरी तयार झालेली आहे. आता इथं कोशिंबिरी तयार झालेली आहे, राईस पण तयार झालेला आहे चिकनचा. तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही ते सुद्धा सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.